विक्रोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 17 वर्षीय निखिल चोरगे या मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। निखिलला ताप आला होता। रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला उलट्या होऊ लागल्या। पुन्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। यामुळे निखिलच्या कुटुंबाने रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा होऊन नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र खळबळ उडाली असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागले। निखिलचे वडील संतोष चोरगे म्हणतात, आम्हाला न्याय हवा। माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी नीट काळजी घ्यायला हवी होती। स्थानिक रहिवासी समाधान कोळेकर यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे। विशेष काय झालं माहिती का, आमच्या इकडचा एक 15 वर्षाचा यंग मुलगा तो 10वी-11वीला शिकत असताना त्याला एक 2-3 दिवसापासून ताप येत होता। त्याची आई त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली आणि डॉक्टरला सांगितलं की 11:30-12च्या दरम्यान घेऊन आली आणि डॉक्टरला बोलते की हो माझ्या मुलाला ताप येतो, राहून ताप येते। डॉक्टर त्याला काय बोलले की बाबा आमच्याकडे स्टाफ नाही आहे, ब्लड चेक करायला स्टाफ नाही आहे, परत आमच्याकडे बाबा तुम्हाला बेड अवेलेबल नाही आहे आणि आमच्याकडे मॅनपॉवर नाही आहे। तर ती आई बिचारी त्या पोराला घेऊन 2 गोळ्या दिल्या, काय ते त्याला गॅस झाला म्हणून त्या गोळ्या दिल्या, बिचारी घेऊन गेली, जेवायला दिला आणि त्या गोळ्या खाल्ल्या त्यांना रक्ताच्या उलट्या आल्या। आणि जेव्हा पेशंट इथं घेऊन आलो तेव्हा डॉक्टरने पेशंटला डायरेक्ट सांगितलं की पेशंट हा मृत्यू झाला म्हणून। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हॉस्पिटलचा एवढा भोंगळ कारभार चालू आहे की इथं जिवंत माणूस परत जिवंत येत नाही, तो मरूनच येतो। ह्या डॉक्टर या हॉस्पिटलचा इतिहास आहे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की तत्काळ हे हॉस्पिटल बंद करून माझा मुलगा म्हणजे ताप येत होता, त्यासाठी मग बायकोला माझ्या सांगितलं की मी आंबेडकरमध्ये घेऊन जा मला, नाहीतर तापाची साथ आले जास्त, तर ॲडमिट केलं तर ॲडमिट करून घेऊ दे। तर ते काय केलं नाही, ॲडमिट वगैरे काय केलं नाही, फक्त गोळ्या दिल्या, एक ड्रॉप छोटासा पाजला आणि घरी घेऊन गेले। तिथून मला फोन केला तर बाबू जास्तच कसं तरी करायला लागलं। मी कामावर होतो, कामावरून घरी गेलो तर खूपच परिस्थिती बेकार झाली होती। मग चाळीतली मुलं वगैरे आवाज दिला, सगळी मुलं धावली, सगळी खाली घेऊन आम्ही आलो। खाली घेऊन आलो की नंतर इथं आणलं तर द पोलीस न्यूज ब्युरो, विक्रोळी।